शेतकरी कर्जमाफी लांबली. शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली. खरोखरच शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळण्याकरिता वेळ लागणार आहे का? किती वेळ लागू शकतो? काय खरं, काय खोटं? शेतकरी कर्जमाफी संदर्भातले काही महत्त्वाचे विषय, निवडणुका या विषयावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. मित्रहो, शेतकरी कर्जमाफी खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच आश्वासनं देण्यात आलेली होती. थेट निवडणूक जिंकल्याच्या नंतर, सत्तेत आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने सातबारा कोरा करण्याची भाषा झालेली होती. आश्वासन देण्यात आलेले होते, परंतु खूप दिवस त्यावर काही हालचाली दिसल्या नाही. शेतकऱ्यांकडून, शेतकरी नेत्यांकडून याकरिता आंदोलन पुकारण्यात आले आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान एक 30 जून ही तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली होती. तोपर्यंत समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर परदेशी समिती स्थापन करण्यात आली, ज्याचा अहवाल एप्रिल महिन्यामध्ये येणार होता आणि त्यानुसार एप्रिल महिन्यामध्ये हा अहवाल आलेला सुद्धा आहे मित्रांनो. परंतु तो सर्वसामान्यांकरिता, शेतकऱ्यांकरिता, शेतकरी नेत्यांकरिता अजून बाहेर सामान्यांमध्ये जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामध्ये काय काय मुद्दे आहेत, काय आहे नाही, काय त्रुटी आहेत, काय दुरुस्ती कराव्या लागतात का काय, ते अजून कुणाला कळालेलं नाहीये मित्रांनो. परंतु गेल्या 2-4 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने कर्जमाफी 30 जूनच्या आधीच होऊन जाईल, अशा सुद्धा काही गोष्टी माध्यमांमध्ये ऐकायला मिळत होत्या मित्रांनो. परंतु आता खऱ्या अर्थाने विषय असा आहे, की या जूनमध्येच विधान परिषदेच्या निवडणुका आहेत काही जागांकरिता आणि साहजिकच आहे, विधान परिषदेच्या निवडणुका म्हटल्या म्हणजे आचारसंहिता आलीच आणि आदर्श आचारसंहिता पाळत असताना अशा परिस्थितीमध्ये एवढा मोठा खर्च किंवा कुठल्याही जनसामान्यांचा, नागरिकांचा, शेतकऱ्याच्या लाभाचा जो काही योजना असतात, त्या नवीन प्रकारात नवीन निधी उभारून त्यांना देणे हे काही आचारसंहितेचं म्हणजे उल्लंघन केल्यासारखंच होते. त्यामुळे आता आपली शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे, ती खरोखरच लांबते का? किती दिवस लांबते? का कर्जमाफीच्या मधामध्ये विधान परिषद निवडणुकीचा फक्त एक वापर केला जात आहे का? आता खऱ्या अर्थाने विधान परिषद जेव्हा व्हायची तेव्हा विधान परिषद होत आहे. निवडणुकीच्या नुसारच निवडणूक होत आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त कर्जमाफीकरिता निवडणूक समोर आणलेली आहे किंवा हे कारण दर्शवण्यात येत आहे असं आपल्याला 100% तर म्हणता येणार नाही मित्रांनो. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक विधान परिषदेची आहे. ज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता जे मतदाते असतात, जे नगरसेवक, जिल्हा परिषदचे सदस्य, सभापती हे मंडळी असतात मित्रांनो, ज्यामध्ये थेट सर्वसामान्य तुम्ही आम्ही मतदाता जनसामान्य नागरिक नसतात मित्रांनो. त्यामुळे आपल्या कर्जमाफीच्या विषयावर कुठलाही परिणाम पडणार नाही असा एक अंदाज तज्ज्ञांकडून जरी वर्तवण्यात येत असला तरी सुद्धा खूप साऱ्या तज्ज्ञांकडून हा परत एक अंदाज लावण्यात येत आहे की विधान परिषद निवडणुकीमुळे कर्जमाफी लांबणीवर पडू शकते, त्याला वेळ लागू शकते मित्रांनो. कारण आपल्या शेतकरी बांधवांमध्ये एक आशा पल्लवित झालेली होती की आता 30 जूनच्या आधी जर कर्जमाफी झाली तर कदाचित आपल्याला खरीपाच्या पेरणीकरिता नवीन कर्ज मिळेल. सोबतच जे शेतकरी बांधव आहेत, जे रेग्युलर आहेत, त्यांना सुद्धा आपलं प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपयाचं जे सांगण्यात येत आहे ते सुद्धा मिळेल. जे या अगोदर आपण पाहिलेलं आहे की ते वर्षानुवर्ष काही मिळालेलं नाहीये. परंतु निदान त्यांना प्रोत्साहन अनुदान नाही मिळालं तरी जे खूप मोठा वर्ग आहे शेतकरी बांधवांचा, जो थकीत वर्ग आहे, त्यांचं जरी कर्ज माफ झालं असतं तर त्यांना दिलासा मिळाला असता आणि कदाचित महिन्यात 2 महिन्याच्या आतमध्ये जर नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं असलं तर त्यांना खरीपाच्या पिकाकरिता, मशागतीकरिता, पेरणीकरिता, औषध फवारणीकरिता, कापणीकरिता कुठे ना कुठे हातभार लागला असता, मदत झाली असती. याकरिता या शेतकरी बांधवांनी ही आशा बांधलेली होती, बाळगलेली होती मित्रांनो. पण आता खऱ्या अर्थाने विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर किंवा याच्या व्यतिरिक्त काही वेगळे कारण काढून किंवा महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती, देशादेशांमध्ये चाललेले युद्ध आणि महागाई अशी वेगवेगळे कारणं आणि या सर्व गोष्टीला मिळून जर खरोखरच कर्जमाफी लांबली तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या परिस्थितीला, खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते मित्रांनो. कारण शेतकऱ्यांचं कर्ज एक 2-4 वर्षापासून थकलेलं आहे आणि त्यांना नवीन कर्ज सुद्धा आता मिळत नाहीये मित्रांनो, जेणेकरून त्यांना खरीपाला कुठलीही काहीही मदत होणार नाहीये. जी त्यांना आशा लावलेली होती ते जर लांबणीवर पडलं तर नक्कीच शेतकरी बांधव परत एकदा मेटाकुटीस येईल आणि कुठे ना कुठे मोठ्या संकटाला त्याला म्हणजे सामना करावा लागणार आहे मित्रांनो. ऑलरेडी महागाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शेतीची मशागत करण्याकरिता सध्या डिझेल, पेट्रोल मिळण्यामध्ये अडचणी येत आहे. ट्रॅक्टरांच्या लांबच लांबा लागलेल्या आहेत मित्रांनो. जवळपास मे महिना अर्ध्याच्या वर झालेला आहे. 19 तारीख झालेली आहे मेची. थोडेच दिवस 7 तारखेला मिरग लागणार आहे मित्रांनो. मान्सून जर लवकर आला या 15 दिवसामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये शेती कशी तयार ठेवावी, कशी पेरावी हे आता खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरण वाढलेलं आहे. त्यामुळे गुरंढोरं
बैल वगैरे खूप कमी प्रमाणात राहिलेली आहे, मजूर वर्ग सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे मित्रांनो. तर अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल डिझेल मिळणे आणि कर्जमाफी होणे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच लाख मोलाच्या महत्वाच्या आहेत मित्रांनो. तर मित्र, आशा करूया विधान परिषद निवडणुकीचा या शेतकरी बांधवांच्या आपल्या कर्जमाफीवर कुठलाही परिणाम होणार नाही आणि जून महिन्याच्या आतच म्हणजे या महिन्या सव्वा महिन्यामध्ये खरोखर कर्जमाफी होऊन जावी आणि कुठे ना कुठे महिन्याभरामध्ये नवीन पीक कर्ज आपल्याला उपलब्ध व्हायला हवं मित्रांनो. तर मित्र, आशा करतो कर्जमाफी संदर्भात मी जी माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुमच्याकरिता उपयोगी ठरेल मित्रांनो. मित्र, शेती संबंधात, शेती योजना संदर्भात, शेतकरी कर्जमाफी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील नक्की 100% कमेंट बॉक्समध्ये विचारण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. विषय कोणताही असो, योजना कोणतीही असो, अनुदान कोणतीही असो, परंतु अजून एका गोड बातमीसह आपण लवकर भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.